Hello bachcho. So the question is, a 100 kg car is moving with the maximum velocity 9 meter per second across a circular track of radius 30 meter. The maximum force of friction between the road and the car is. So इथे आपल्याला मॅक्सिमम फोर्स ऑफ फ्रिक्शन काढायचा आहे. 100 kg कार आहे, एक सर्क्युलर ट्रॅक आहे असं आपण अजूम करूया. हा आपला सर्क्युलर ट्रॅक आहे. ओके, त्याची रेडियस आपल्याला 30 मीटर ही दिलेली आहे आणि कार कशी मूव्ह करते, अशी सर्क्युलर ट्रॅक वरती मूव्ह करते 9 मीटर पर सेकंड या स्पीडने, 9 मीटर पर सेकंडच्या स्पीडने. मग आता इथे जो फोर्स ऑफ फ्रिक्शन असतो, मॅक्सिमम फोर्स ऑफ फ्रिक्शन, मॅक्सिमम फोर्स ऑफ फ्रिक्शन जो आहे तोच इक्वल असतो आपला. कशाशी इक्वल असणार आहे तो? दॅट इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्सची. कारण की इथे सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो असा इनवर्ड डिरेक्शनला लागलेला असतो. हे आपण बघितलेले. फोर्स ऑफ फ्रिक्शन जो असतो दॅट इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स आहे, एफ सी. हे आपल्याला माहित आहे. मग सेंट्रिपिटल फोर्स काय असतो आपला? एफ बरोबर एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर, एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. आता इथे व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे सगळ्या, व्हॅल्यू पुट करूया. मास किती आहे? 100 मल्टिप्लाय बाय 9चा स्क्वेअर डिवायडेड बाय काय येईल? आर आपला 30. आणि हे जर सिम्प्लिफाय केलं तर फोर्स जो मिळतोय तो मिळतोय 270 न्यूटन एवढा, 270 न्यूटन. सो ऑप्शन नंबर 3 विल बी करेक्ट हियर.